हरिः ओम श्रीहरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदिकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं। हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणी जह्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वं मरुगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्रीमध्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. अंबे भीष्मु तिक्क बरडिक्कोन घेना जवो अंचाण शाल्वा नाही तिक्क सोडले थंचाण तिक्का विचित्रवीर्या काही बरडिक्कोन घेवच्या कुशिना अशी जतना कसं करचें म्हूण कळना नशी ती तपस्विनी जत्ता म्हणून एका आश्रमा वतना थंय तिका मस्त ऋषींक गेले एक गुंप मेळटा तांगेल्या पुरय ती विशय सांगतना थंय त्या वेळार ऋषीन तिगेले राब कसं करचें म्हूण आलोचन करया म्हूण म्हणटना थंय अकृतवर्ण म्हूण म्हणलेलो परशुरामालो शिशू तो थंय येयलो तिगेला होत्र वाहन मेळ्ळो. तो म्हणटा आमी अकृतवर्ण आमी परशुरामाले वचा कसो म्हूण पळया म्हूण म्हणटना होत्र वाहनान ते दना बदतय अकृतवर्ण येयलो. अकृतवर्ण लेगी अंबेल विशय पुरे होत्र वाहन सांगता. होत्र वाहन म्हळ्यार अंबेले अम्मालो आनु अज्जो तशी सकाळ अकृतवर्ण म्हणटा कसले आमी वचून परशुरामा सोदूच काम ना परशुरामान पायी हांगा येवन तुका मेळटा म्हणून म्हणला हे सायडा येवचें आसता का म्हूण तेदन तागेल्या उरलया म्हूण जालें पालपाल्ली जावका जाल्यार जटा बलकल धारे जावन आशिल्लो परशुराम साक्षात परमात्मूची परशुरामाले रुपारी आईल नवे आतां तागेल्या आंगान तुले तेजस्सू त्रेतायुगांत परमात्माल तेजस्सू गेले रामाल अंगान तुची विलीन जाला अंशावतार अशें जाल्लो वय पळय मागीर ते तो परशुराम तपस्विनी करून तो म्हणटात न्हू आमी अश्वत्थामा अश्वत्थामा बलिर्व्यास कृपश्च परशुरामश्च म्हणून पळय सप्ते ते चिरंजीवन आहा म्हणून म्हणटा पळय तशी तो चिरंजीवी म्हण आजिकय परशुराम आसा महेंद्र पर्वतार तपस्वी करून आसा म्हणटा तशी तो महेंद्र पर्वतार दुखून त्या कडेन भोंवता तागेल्या आंगान तुले ते परमात्माले आविश्ट जावन आशिल्ले अंश परमात्माल तो रामाल हांगा वचून जाला त्रेतायुगान तुची रामाक परशुरामाक एक म्हणटा सीता कल्याण जावन येता द्रभद्र जेवचे आसा पळय त्या वेळार वैष्णव तेजस्सू विष्णूल अंशो वैष्णव हो हे धनुसू परशुरामाल हाता आसूचे वैष्णव धनुस रामान घेतनाची विष्णू तेजस्वी रामाल अंगान तुची मेळून वता म्हणून आमी ते रामायणान तूं पळयला पळय तशी आतां तो जाल्यार तो तेजस्वी चितो तपस्वी चितो तो प्रज्वल रूप तागेले आयला तागेले शिशावटू येतरस परशुरामू थंय तागेले हातान ते नाय परशस पळय येवन येतना थंय होत्र वाहनाले लागीं आयलो पळोवचे आयलो तो तागेलो मित्र तो कडेरी पुराय जनाय उठानो ताका अर्घ्य पाद्यादी दिवन स्वागत करताची आंबे पांय पडता पुराय जनान विधिपूर्वक ताका सत्कार केला. परशुरामा भारी संतोष जालो आश्रमांत तपस्वी लोट उल्लोच्या बसला त्या वेळाक परशुरामा लागीं होत्र वाहन म्हळाल कय परशुरामा पण ही मिगेल नाती काशिरायाल धुव कळवे ಈಗೆಲ್ಲ ವಿಷಯ ಪೂರೆ हांव तुका सांगता आनी कसल कोरका म्हूण तुगेल्या की निमगीता आयकूंक आशिल्लें आयकून कसो कोयत म्हूण सांग म्हूण तिची सांगता तुका कडेन ती गेल्या की निमगीता कसो म्हूण सांग म्हूण त्या वेळार तिका एक नमे परशुरामाल तेजस पळोवन भयेन जाता तशीची ताका पांय पडता आनी रडता कळ्ळें तिगेल दुखा विशय तिका जोर रडून येता तेन्ना परशुराम निमगीता तूं रोव नाका पळय तूं होत्र वाहनाल ना ती म्हणटा म्हाका ती बरी तुगेलें मना इतलें दुख कसो खातीर जाला सांग तूं कळ्ळें तें दुख निवारण करूं मेजन कसो करूं जाता हांव खंडीत करता म्हूण तेदन ती सांगता पळय म्हाका मस्त दुख आसा म्हूण सांगून तिगेली काणी पुराय सांगता कसल जाल्ली येद्दोळटी म्हूण सांगून पुरे विशय सांगता कडेरी ताका कळ्ळें की कसो करता म्हूण म्हणलें दाण मनान तूं निर्धार केले आनी अंबेले म्हणला तूं
कसले भिव नका भीष्माले हाब एक मेगेल प्रतिनिधी जावन एकल्या पेटयता म्हणटना हांव सांगिल्लें उतर केन्ना भीष्म काण घालना इत्याक म्हण म्हळ्यार ताका गुरू जावन नाशिल्लो न्हय ताका हांव धनुर्वेद विद्येनी शिकयला म्हणटना मेगेल आज्ञा परिपालन करता खंडीत तो एकच वेळ तो चुकलो त्या वेळार हांव ताका युद्ध करून जाल्यार सलवायता आनी तुका नाका भीष्माक सलवात नाका म्हण दिसल्यार कळबें शाल्वपती आसनो तो शाल्व तुगेलो प्रितीचो ताकाची हांव सांगला तो जाल्यार तुका वरडिकून घेता कडेन ती सांगता म्हळ्यार हांव शाल्वपती मनस्सा आवरण केल्लें ते भीष्माक कळ्ळी कुडलें ताणें म्हाका शाल्वाला पेटयला जाल्यार शाल्वान म्हाका नाना रिती कटू उतर उरलो न्हू म्हगेलें चारित्र्य समना म्हणून ताणें म्हाका तिरस्कार केल्ले जाल्यार आतां म्हळ्यार म्हाका भीष्माले काय भीष्म काय वरडिकून घेना म्हणटा शाल्व सांगता गेलो उललो तो जाल्यार तिकून तागेली बायल जेवचार आहा तूं म्हाका तूं परस्त्री म्हणटा आतां म्हगेलें जीवन कसो जाल्लें तांच्यान तो ना हांच्यान होय ना तशें जालें न्हय म्हाका कडेरी आतां न्ही न्हू हांव काय भीष्माला निमगेला बाय म्हाका व्हर सोलसाई म्हगेले पुरयराया सोलसाई म्हाका व्हर म्हणून हांव सांगलें बाय ताणें वतायार म्हाका बलात्कारान अपहरण करून व्हेल्लेलें न्हय आजी निमती पुरे म्हाका दुख्ख म्हाका शाल्वा लागीं वचा आशिना भीष्मा लागीं वचा आसना जाल्यार इतल्याक म्हगेलें दुख्ख कारण जालो भीष्म न्हय ताणें समालोचन करून एक उतर म्हगेलें निमको आशिल्लें न्हय तुमी मनान तूं कोणाक वरण केला बाय स्वयंवर आयल स्त्री म्हण तांगेलें सिलेक्शन न्हय तांकां स्वतंत्रत आसता न्हय त्या कसली निमगिनाची सीदा म्हाका अपहरण करून व्हेल्ली न्हय तशें म्हाका एक आश कसो म्हळ्यार त्या भीष्माक तूं संहार कोर का म्हण तितलीच कळ्ळें महा नीच तो तशें जावन पळय ताका युद्धान तूं सोलवू का एद्दोळ ते कोणालाकी युद्ध सोलव न्ही म्हूण म्हणलें एक गर्व आसा ताका अहंकार आसा तशें जावन तागेलें तें गर्व पुरय तूं देवोंका म्हूण सांगता कोणा लागीं परशुरामा लागीं कडेरी परशुरामान जायत म्हणटा परशुराम बाई जायत तूं सांगिल्लें युक्तायुक्तची जाल्यार पळय हांव एक लेखील आसा प्रतिज्ञा कसलें म्हूण म्हळ्यार शस्त्र धरना शस्त्र ग्रहण करना म्हूण एक शस्त्र केन्ना ग्रहण करता म्हळ्यार हांव प्रतिज्ञ केल्लें केल्लें प्रमाणे ब्राह्मणांक कसले तंत्रे जाल्यार मात्र शस्त्र ग्रहण करता तांगेले रक्षणे खातीर नानतल्यार आनी शस्त्र ग्रहण करना म्हणून हांव प्रतिज्ञ करून जाला आतां भीष्माल वटू हांव युद्ध करून आयता म्हळ्यार तो ब्राह्मण न्ही क्षत्रीय खंयचेय ब्राह्मणाक ताणें बाद दिलें जाल्यार हांव युद्ध करता आशिल्लें तागे लागीं कळ्ळें आतां त्या विशयी सोडका जाता जेव भीष्माले युद्ध करचे विशयी सोडी विंगड कसल तुका हांव संतोश जावची तशी करूं येता म्हणून तेदना ती बारी समस्या जाली की परशुराम शस्त्र धारण करता म्हूण म्हणला आतां भीष्मा संहार करना नशी म्हगेलें दुख्ख दूर जायना भीष्मा संहार करचें म्हाका एकच एक आतां आशी म्हूण ती सांगता की पळय तुका परशुराम तूं कोण तुका शरण येयल्यार त्या करून दाखयता म्हूण म्हगेल्या आज्यान सांगिल्लें खातीर हांव शरण येयलो आतां भीष्मूय शाल्वूय हांव सांगिल्लें तशी खंडीत आयकता म्हूण गोतस कसल कोर येता म्हूण रडची नाका तुवा म्हूण कळ्ळें ती आनी सांगता पळय भीष्मा संहार कर म्हूण म्हणल्यार हट कोर नका आतां ताका सांगून तुगेलें क्षमापण घेवचें तशें हांव करीन जाल्यार अंबेक हट म्हळ्यार हट ना जशी भीष्म रणी राम गर्जंतम असुरम येता तूं म्हाका हांव सांगिल्लें तशी कार्य करता म्हूण म्हणला न्हय त्या प्रतिज्ञे खातीर पुणी म्हळ्यार म्हाका उतर दिलेले खातीर पुणी तूं ताका युद्ध आव्हान करी कळ्ळें गर्जंतम असुरम येता राक्षस कशी गर्जन करून युद्ध करता पळय तशी भिकर जावन तूं गर्जन करून युद्ध करका भीष्माक संहार करका म्हगेलें दुख्ख दूर जावका जाल्यार भीष्मान मोरका म्हूण जालें पळय परशुरामाकय अंबेकय इतली सकळ उत्तर जातना थंय कृतवर्ण बैसून आशिल्लो परशुरामाला शिष्य तो म्हणटा की परशुरामा तूं आतां तुका शरणागत जावन आयल्या म्हणटना तूं शरण आश्रय दिला म्हणटना आतां एकदम एक तिका तिरस्कार करूं जायना तुका ना हांव करून दिना तूं सांगिल्लें काम म्हूण करूं जायना कळ्ळें इत्याक म्हळ्यार तुका गो शरणागत जावन कोण येता तांकां खंयच्या विशयान तूं परित्याग करूनच म्हूण सांगून आतां तूं शस्त्र धारण करून भीष्माल वटू युद्ध करचे संदर्भ येता म्हणून इत्या लागता तूं भीष्माक तुगेल्याक भीष्माक आपोवन अशेंच जालां न्हय म्हूण सांग कळ्ळें एकच वेळे भीष्म तुका शरण येवचें काय पुरो
हांव तूं सांगिल्लें तशें एक तुमी गेलो गुरू न्हय म्हूण सांगून जाल्यार तो युद्धा विशयी ना न्हय तशी आनी तूं म्हणला पळय युद्ध करना आनी हांव ब्राह्मणाल रक्षणे खातीर मानशस्त्र उबारचें म्हण त्या प्रतिज्ञे म्हाका उडगस ना म्हणलें क्लावे म्हाका उडगासस तूं सांगिल कसं न्ही ब्राह्मण क्षत्रियो वैश्य शूद्रश्चैव रणे यदि ब्रह्म भविता तम वै हनिष्यामी ती भार्गव म्हणलें तूं म्हळ्यार हे भार्गवा तूं कसं सांगिल्लें ब्राह्मणाक द्वेश करतलो ब्राह्मणू जावन आसो क्षत्रियो जावन आसो वैश्यो जावन आसो शूद्र जावन आसो ताका युद्ध करून संहार करता म्हूण मिगे लागीं कोण आश्रित जावन ताची आनी शरणार्थी प्रपन्नानां वितानां शरणार्थीनां मिगेले शरण निमून कोण येता भय्यान शरणू कोण येता तांकांय हांव त्याग करना म्हळ्यार तांकां सोण घालना म्हूण तूं सांगला न्हय तशी आतां पळय तूं 3 प्रतिज्ञे केलेले अन्यक कसं म्हळ्यार न शक्यामी परित्यागम कर्तुम जीवन कथंचन यश्च कृष्णम रणे कृष्णम विजेष्यति समागम म्हळ्यार कोण सकल क्षत्रियांक पराजय करता तसले तेजस्वी पुरुष जाल्यार ताणें ब्राह्मणांक दुखयलें शरणागत येयल जनांक म्हाका शरणागत येयल जना तागे निमती दुखी जाला म्हणजे तांकां हांव संहार करताची म्हूण आतां हे 3 प्रतिज्ञे प्रकार तूं भिष्माक संहार करूं का जाता आप्पो का जाता म्हणून ताका आपय युद्धाक आनी तूं युद्ध करी म्हूण सांगून सांगता एक पण आप्पोन पळय साम रितीर म्हळ्यार समाधान री हे प्रॉब्लेम सॉल्व जातले पळय ना नातले री मागीर कडेर म्हणटनाच न्हय दंडम दशगुणम भवेत म्हूण सांगून तशें मागीर पळया युद्ध म्हूण तेदना परशुराम जायत म्हणटकय आनी थंय येशूचे ब्राह्मणांक तपस्वींक पळय आपूण भिष्माले वचा आमी म्हूण तपस्वी त्या रात्री जल कुळ्ळे पंती जल न्हय पंत्यारी पुराय स्नान संध्या वंदन करून प्रयाण करून सीदा तांणी चमकलीची कोणाक भेटी वचाक भिष्माक मध्य सरस्वती न्हंयची तीर मेळ्ळें ते दुसरे दिसा थंय रबलींची हेर दीस हस्तिनापट्टण आतां येवन पावलींची भायरी रबलेची भितर येयलीची आनी म्हाका भिष्मा एक संदेश पेटयले कसले म्हळ्यार हांव हस्तिनापट्टण आयला म्हगेले कार्य जेवचें आसा तूं करून दिवका म्हूण म्हाका शिकयलो धनुर्विद्या शिकयलो म्हगेलो गुरू परशुराम हस्तिनापट्टण आयला म्हणटा हांव वचून ताका स्वागत करूं का न्हय बग्गी चमकलो म्हळ्यार भीष्म सांगता भीष्म आतां दुर्योधनाली ही काणी सांगता आसतना भीष्म स्वागत करूं चमकल खंय ताका वचून गोदानांनी दिवन ताका आपोवन हाडून सत्कार करून तरी बैसले नंतर एक कडेन तो म्हणटा भीष्मा पळय तूं एक चूक केला कशें राजाल चेल्लीक तूं अपहरण कोण कसं खातीर हाडलेलें तुका काय वर्डी जेवची ना म्हणलें तर तूं चेल्यांक कसाले हाडलें बलात्कारार हाडली न्हू तूं मागीर ती विंगडांक प्रिती करता म्हणल्यार कुळ्ळे तिका सोण सोडली न्हू तूं हे केलेली चुकी न्हय तुगेली बुद्धी ते इतली विपरीत जाल्ली आतां ती एक नमने आतो भ्रश्ट ततो भ्रश्ट अशी जाल्ली तूं तिका वारडी करून घेना म्हणलें शाल्वान म्हणलें कसं म्हण हांव वारडी करून घेवचें जायना तुका भीष्म तो विंगड पुरुशान तुका जैकून घेता आनी ताणें तुगेलें बामूण जेवका आतां तूं म्हाका परस्त्री म्हूण ततो भ्रश्ट अतो भ्रश्ट अशी जाल्ली ती पळय आतां क्षत्रियालां तूं एक कसलें म्हळ्यार कोण गेलवून व्हरता तांणी ते स्त्रीचे बामूण जेवका म्हूण तागे लेकर शाल्वा लेकर सम तूंच तिगेलें बामूण जेवच्या अर्ह तूं तिका केन्ना आपोवन व्हेला की तुवें तिका वारडी करून घेवना इतलें ती ताका परस्त्री जाता म्हूण ताणें सांगचें सम तशें न्हू हांव तुगेलें कसं सांगलें म्हळ्यार तूं परिग्रहण कर तिगेलें म्हूण कडेर भीष्म सांगता की नाहमेनां पुनर्दद्यां ब्रह्मन् भात्रे कथंचन हांव कोपास म्हगेलें हांव कशें वारडी करून घेना म्हगेलें गौरव प्रतिज्ञा तुका गोतच न्हय आनी कसं म्हळ्यार म्हगेल्या बाबाकय हाडून हिका वारडी करचें जायना इत्या म्हळ्यार हिणें म्हगे लागीं सांगला हांव तुगेलें बाबा वारडी करून घेना शाल्वस्य अहम हांव शाल्वाली म्हूण सांगला म्हणटना हांव म्हगेल्या भावाक तिका वपास हाडून वारडी करची समवें न्ही न्हय तिका शाल्वालें वस म्हूण तांचे खातीर सांगिल्लें ही चमकलेली न्हय आनी कसं म्हूण जाल्यार हांव क्षत्रियान करचें काम केलां हांव केन्ना जाल्यार क्षत्रियालें धर्म सोडना तेन्ना परशुरामाक कोप येवन म्हणाल खंय पळय हांव तुका आज्ञा दिल्लेलें म्हण लेखून आतां तत्क्षण तूं आंबे वारडी करून घेनी म्हण जाल्यार हांव तुका लासून सोडटा म्हूण म्हणटा कडेरी पंचाण भार्गव रामाक म्हळ्यार परशुरामाक दोळो तांबडो जावन कोपान
तो उग्र जल्ला भीष्म ताका तत्तवळ म्हळ्यार पदे 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 भीष्म ताका ಕೊಪ್ಪುನುಕ जल्वे कस्स केल्लारी परशुरामाल कोपो राब्बानान कडे भीष्म निमगिरके तुम्ही गेलो कसं लाका युद्ध करच्या इच करता सर्व अस्त्र शस्त्र म्हाका तू हे प्रयोग करू शिकयिल्ल नव्हे तुगेलो शिष्य ना मामा शिष्याल उठ गुरू केन्ना युद्ध करता म्हूण म्हणटना परशुराम म्हणटा की भीष्मा तू म्हाका गुरू म्हूण लेखला म्हूण जाल्यार रे गुरूला आज्ञा पालन करून शिष्याल कर्तव्य नव्हे हांव तुका आज्ञा दिलेली नव्हे तिका बरडिकून घे म्हणून तू कसं जाल्यार बरडिकून घेना आतां तू तिका परिग्रहण केल्ला रे तू गुरूला आज्ञा पालन केल्लें म्हणून सांगून तुका सोडून वता नाजाल्यार तुका कशी सोडचें आनीक पंत वपास तुका सांगता तिका बरडिकून घे म्हूण सांगून तुगेली निमती ती भ्रश्ट जाल्यार बरी जाली नव्हे तिका विंगड खंयचे पुरुश वारडिकोन घेतवे कडे री भीष्म सांगता नैतदेवं पुनर्भावी ब्रह्मर्षि किम क्रमेण ते हें कार्य मात्र हांव कोरनूक घेना तेका म्हूण म्हळ्यार रे पळय तुका गोतस हांव कसो नमुने प्रतिज्ञा केला मेगेल अन्ना खातीर म्हूण अन्ना दिलेलें उत्तर हांव केन्नाय सोडना नव्हे म्हूण म्हणटा आनी म्हणटरस पळय तिका विंगडा लोटून रागस को जात पराभावाम ही नारीम व्यालीमी वस्तिताम तिका व्याली म्हणटाच के विंगडा लोटो अनुराग आशिल्ले चेल्लीक व्याली म्हळ्यार बायल सरपशी म्हूण कळ्ळें सर्पिणी तिका कोण घरा दवरून घेता एक सर्पू तेंची बायल सरप ಸ್ವಲ್ಪ ಜೋರು कळ्ळें दारली सरपा ते सर्पिणी घरांत आयली म्हूण जाल्यार तिका धांवडाच्या पळिता शिवाय कोणें घरांत दवरून घेताच बाय आतां हांव दवरून घेतलें म्हाकाच न्हू ताजी निमती चुकी पळय आनीक कसो म्हूण म्हळ्यार ती अन्य पुरुशाक मनांतूची तिका ताका वारडिकून घेतला म्हणून ओपनली मेगेल्या सांगिली ती म्हाका ती परस्त्रीची जाली ती परिग्रहण करून घेवचें ना हांव कशी कोरनू घेना जाल्यार मेगेल्या भावाकय हांव त्या स्त्रीक हाडा त्या म्हळ्यार ती विंगडाल वयरनू राग दवरनस म्हणून गोतसून हांव मेगेल्या बाबाक ती बायल करची कशी तेच्यान आनीक कसो म्हूण म्हळ्यार तू युद्धा येता म्हणटा जाल्यार ह्या विशयान तू देवेंद्रान मेगेल वटू युद्ध आयला रे हांव म्हाका सोरू करना युद्ध करता म्हळ्यार खंडीत म्हणून म्हणटरस मागीर म्हणटकय तुका गोतच न्हय परशुरामा तू गोतना तिल कसलें ना एक पुराणा प्रसिद्ध श्लोकस गुरोरपि अवलिप्तस्य कार्याकार्यम अजानतः उत्पत्ता प्रतिपन्नस्य परित्यागो विधीयते गुरु जावन असो कसले जावन असो तो अहंकारी म्हूण जाल्यार रे ताका कार्य विवेचन ना म्हूण जाल्यार रे आनी तो अपमार्ग बोधन करता जाल्यार अपमार्गार तो आसा म्हूण जाल्यार ताका त्याग कोर येता म्हूण सांगून गुरूक त्याग कोर येता म्हूण हांव तुका मेगेल गुरू म्हूण म्हणलेले रितीर अभिवादन केल्लें सन्मान केल्लें विनयवंत जावन तुका कशी तुगेल्या चोलका तशी हांव चल्लो जाल्यार रे आतां तूं ते कसले स्विकार करनी म्हूण जाल्यार आनी युद्ध सम म्हूण जाल्यार हांव युद्ध करचें म्हाका तूं सांगिल्लें कार्य तू विवेचन करना अशें सांगल्या वरी दिता तूं कार्य विवेचन नासल्या वरी तूं केल्ल्या रे हांव युद्ध करचें सहज न्हय आनी तुका हांव कोप्पूनुका परशुरामा कोप्पूनुका म्हूण घडी सांगला जाल्यार रे तुका भिवन म्हूण लेखू नाका आनी मेगेल दौर्बल्य आसा न्हू तो हांव दुर्बल तुगेले द्राक म्हूण त्या वय लिखू नाका हांव कशें खातीर तुका लाल्ली घालाल म्हळ्यार गुरून न हन्याम समरे ब्राह्मणं च विशेषतः तपो वृद्धम एवं शांतम मया तव युद्ध करतना गुरू स्थानार आशिल्लो युद्धांत युद्ध रबलो म्हूण जाल्यार ताका वध करून नज म्हणस आनीक ब्राह्मण जावन नाशिल्ल्याकय वध करून नज म्हणस आतां तूं मेगेल गुरू ही बाई ताजे पशी वयर तूं ब्राह्मणू ताजे पशी श्रेश्ठ जावन तूं तपवृद्ध तुगेल तसो जाल्यार युद्धांत तूं संहार करून नज म्हूण म्हणलें खातीर हांव तुका समाधान करूं पळयलेलें कळ्ळें आतां तूं ब्राह्मण जावन आसूं न्हू क्षत्रबंधू जाला तूं वय ब्रह्मबंधूय म्हणीत तुका क्षत्रबंधूय म्हणीत क्षत्रिय आलवरी बिल्ल बाण दवरून घेवन येयला निजावन तूं ब्राह्मण बिल्ल बाण दवरून घेवन येयल्यार तुका ब्राह्मण म्हूण मर्याद दिवची की क्षत्रिय म्हूण सांगून तुगेलो वटू युद्ध करचें तें तूंची सांग कळ्ळें आनीक कसो न्ही म्हूण म्हळ्यार कोण क्षत्रिय आलवरी धनुर्बाण धारण करून ब्राह्मण युद्धभूमी येतकी ताका संहार केल्यार कळ्ळें ब्रह्मत्या दोश प्राप्त जायना म्हूण धर्मशास्त्रान सांगूनच तशें न्हू स्वइच्छेरी युद्धाक आयिल्लें तुका वध केल्लें म्हूण जाल्यार म्हाका कसलें पाप येना म्हूण सांगून परशुरामाक भीष्म सांगता हांव कशी क्षत्रियूची मेगेल धर्म हांव पालन करूं का कळ्ळें आनी कसो न्ही म्हूण म्हळ्यार आनीक
धर्म सांगताची कसं नाही म्हणून म्हणाले कोण खंयची रीती वर्तन करता की तागेल विशयान त्याची रीती वर्तन केल्या कसले अधर्म म्हूण जायना अश्रेयसू जायना शटम प्रतिशाठ्यम म्हणून सांगून ದುರ್ತು ಜಲಾಗಿ ದುರ್ತತನ ನಮಗೆ ಬಹರ ಕೊರ್ಕ ಮುಳ್ಳನ್ನು ಮುಳ್ಳಿನಿಂದಲೇ ತೆಗೆಯುವುದು म्हणता तशी मोज करतल जनक मोसू कोरीत त्यादना पाप जायना म्हणून सांगून तशी पडल्या अधर्म केल्लारी अर्थे वा यदी वा धर्मे धर्मू अधर्मू सकळ देशकाला संबंध पावनस खंची कलारी खंची देशांतो कशी चोलन घेऊ का खंच्याक धर्म म्हणताची त्या कसलं इत्ते या विवेचन मग कशील दिकून आव धर्मारी चल थरस ती अंबे ती चंदेसच्या पुरो स्त्री उत्तम स्त्री असच्या पुरो ज्याला मन अंती गेले परपुरुष असं म्हणताना ती कोणाला ಒಟ್ಟು ಪರಿಗ್ರಹಣ योग्य नाही मला वर्डिके योग्य नाही ती कोणाक मन दवरला पडे तागेल ಒಟ್ಟು तिने वर्डी कोण घेऊ का तशी आता अनेक रीती कसं म्हण म्हळ्यार रे अनेक विषय कसं म्हळ्यार तू म्हणली पडे म्हाका गुरुवाज्ञा ही गुरुवाज्ञा नेरवेरसून दिवचे तुगेल धर्म म्हण वय जाला रे म्हाका त्या मागीर धर्म गोतस कसले गुरु आज्ञा खंयची रुपारस म्हण म्हळ्यार विवेचना शक्ती जाव का कळ्ळें आतां तुगेल उतरां मणकेचे हांव चल्लो म्हूण जाल्यार रे हांव मेगेल प्रतिज्ञा भंग केल्या बरें जाता नाका तुगेल उतरां मणकेची मेगेल भावाक हिक्क हाडल्या म्हूण जाल्यार रे ताका हांव मोस केल्या बरें जाता इतें म्हळ्यार ही ताका केन्नाकय प्रिती करेश ना इतें म्हळ्यार हिगेल मनान तूं शाल्व रायू वस म्हणटना तुगेल आज्ञा हांव करचें सामकी न्ही म्हूण म्हळ्यार विवेचन हांवें घेवं का तशें म्हाका कसो दिसता म्हूण म्हळ्यार हांव तुगेले आज्ञा नेरवेरसूं का म्हणून ना म्हूण सांगून सांगता चैत तुकात युद्ध कोरका म्हूण जाल्यार रे आमी युद्ध करुया खंय म्हूण सांग थंय वचून करुया म्हूण कडेन री कुरुक्षेत्रांत युद्ध करचें म्हणून तांगेल मदें निर्धार जाता भीष्म सांगता जैत वचा थंयची कुरुक्षेत्रां वचा तूं त्याचे कुरुक्षेत्रांत न्हय सेमंत पंचाक केल्लें पुरे क्षत्रियांक मारन पांच रक्ताचे कोंड करून तुगेल्या अन्नाक रक्त तर्पण दिलेलें न्हू तूं आतां ते पुण्य जल जावन सेमंत पंचक क्षेत्र जाल्ला म्हूण वच जैत तेच स्थळार तुगेलो युद्ध करता तुका संहार कोरका म्हणून जाल्यार हांव संहारय करता मागीर तुका उतरक्रिये हाम करता मागीर आत्मशुद्धी करून घेता जैत बाय आतां तूं ब्राह्मणू म्हणटा ब्राह्मणा योग्य जाल्यार कसले कर्म तूं कर न्ही म्हणटाना तूं ब्राह्मण म्हणलें खातीर हांव कसलें युद्ध करना नशी राबुका तूं ब्राह्मण न्ही तूं ब्रह्मबंधू इत्याक म्हळ्यार ब्राह्मणाल काम करनाशी क्षत्रियाल काम करतरच तूं म्हूण सांगून सांगता आनी म्हणटकीर तूं आत्तां मेगेलें म्हणलें प्रपंचाचे सर्व क्षत्रिय हांव नाश केलो तूं काय म्हाका ओड न्ही म्हूण तुका एक विसरला दिसता परशुरामा तेदन भीष्म जन्मा येनी आशिल्लो न्हय आतां भीष्म जन्म आयला न्हय तेदन तूं खंयची राया लोट युद्ध करूं नासच्या पुरो जाल्यार भीष्मा लोट युद्ध करनी ना आतां तूं भीष्मा लोट युद्ध करतरस तुका येदोळ हांव खंयचे क्षत्रियाले सोलवनी म्हूण म्हळ्यार दर्प अहंकार आसले हांव त्या नाश करता म्हूण सांगतरस कडेरी युद्धाक सिद्धती जातकी दोन कडेनी रथू आयुध पुरे तयार जाता हाका भीष्माक सर्व जन वंदी मागद स्तुती करताची सर्व ब्राह्मण ताका स्वस्ती वाचन करताची व कुरुक्षेत्र रणांगणा वतना थंय परशुराम भीष्माना म्हणलें न्हू थंय येवन राब युद्धाक म्हूण तर युद्धा सन्नद्ध जावन राबला शंख वाजूचे आस युद्ध करतना आमी मुखारसून कुरुक्षेत्र युद्धांत थंय पांडव कौरवांगेल्या युद्धांत थंय पळयताची पुराय जनान शंख वाजूचे आस भगवद्गीतेन तो ह्या विशय येता पळय तशी तांणी शंकू वाजयतना थंय कितले जन राबल्यांचे म्हळ्यार ब्राह्मण तपस्वी मस्त जन येवन राबल्यांचे मान न्ही इंद्रादी देवता आकाशार राबून कसले जतले म्हूण म्हणलेलें एक उत्सुकतेन राबल्यांचे पळोवचें युद्धाक कळ्ळें त्या वेळार गंगादेवी भीष्माला मनवती ती येवन म्हणटकी कसं करता तूं हें पळय हांव जाय जाल्यार तुगेल्या खातीर
परशुरामाला वचून तुका तागेल्या विद्ये शिकोवच्या घाल्लेले हांव ना हांव जे लागता तागेले वचून युद्ध करचें नाका म्हूण सांगून येता पळय तो ब्राह्मण उत्तम तागेले वट युद्ध करताची करता म्हण तुवें हट करून नज म्हूण मागीर म्हणटके पळय क्षत्रिय कुल विध्वंसक परशुराम सम तागेले पराक्रम कितले म्हूण तुका गोतनावे गोतसून तूं युद्ध करता कसल्याक म्हूण तेदना गंगेले पुरे विशय सांगतके भीष्म हांव जाय म्हणून ताका युद्ध आपयलें न्ही यशस्वी जालेलें तोच्यात म्हाका युद्ध आपयतरस म्हूण सर्व विशय आयकतरी ती जाल्यार ती परशुरामाले वचून पुताल विशयांत म्हळ्यार भीष्माल विशयांत ती क्षमा याचना करता हे परशुरामा तुगेले प्रितीचे शिष्य न्हू तूं ताका पुरे शिकयलें पळय तूं युद्ध करूं नका जाल्यार परशुराम सांगता गंगे तूं जावन निमगेलें देखून सांगता भीष्माकच युद्धा दुखून म्हाका वच म्हूण सांग हांव म्हाका वचच्याक साध्य ना हांव ताका एक विशय करूं सांगिल्लो आनी तें कर न्ही म्हणटना हांव युद्ध करचें रब्बुका जाल्लें कांय करूं जायना म्हणून तिका पुत्र वाचली न्हय वापास येवन भीष्मा नाना ती बुद्धी सांगता जाल्यार भीष्म गंगेन सांगिल्लें तशें ऐकयना म्हणटना भीष्माक आनी परशुरामा युद्ध जबूका जालें न्हय परशुरामा वाहन नाशिल्लें तो ब्राह्मण न्हय एक तागेल्या परोशाच म्हूण शिवाय कडेन तो बुंयचेर राबून आशिल्लो भीष्मान ताका म्हणलें की ए परशुरामा हांव रथार बसला तूं नेलार राबला हे स्थितीर आमगेलें कसलें युद्ध तुका मेगल युद्ध करका म्हूण जाल्यार तुवें रथारय बैसू का कवच धारण करका तशें जाल्यार मांद हांव तुगेलो युद्ध करता कडेन रे परशुराम सांगता की हांव कोण म्हूण तुका निकी गोतना रथो मे मेदिनी भीष्म वाहा वेदा हा सदश्ववत हे सगळेची भुंयची म्हाका रथ 4 वेदचे मेगेले रथाचे वाहन कळ्ळें मेगेल रथा सारथ ना म्हूण तुवें लक्ष नाका वायुदेवो मेगेल रथा सारथी गायत्री सावित्री सरस्वती तायाचे म्हाका कवच म्हणटना हांव युद्ध करूं म्हाका विंगड कसलें जावका म्हणून ना म्हूण म्हळ्यार हांगा आमकां कळका परशुराम कोण म्हणून परशुराम सामान्य परमात्माला अंशावतारू तो आत्ताही परशुरामाला तितलेच एक तेजसस म्हणून जलव्या आतां ते भितर सांगताची तागेल्या द्रा एक रथ येईल की परशुराम रथार बसलो की 4 अश्व येयलीच की तो कसं सांगता ते पुरे तेज्या तरच एक केद्द व्हडले रथ म्हळ्यार एक व्हड नगर येद्रा राबले अशी कळ्ळें स्वर्ण रथ येवन राबला ताजे नंतर परशुराम ताजेर बैसून धनुस गिनुस पुरे धोरण घेवन युद्धा यो म्हूण सांगून आपयतरस युद्ध आव्हान करतरस जालें दोग जनाल मदें तो युद्ध सुरू जाल्लेची घोर युद्ध कितले की दीस पर्यंत जतरस युद्ध कळ्ळें जाल्यार ते युद्ध जता वापासय तो सांगता की कोणा भीष्म कसलें म्हूण म्हळ्यार पळय तूं ब्राह्मण म्हणलेलें एक लोकमर्यादा धर्म मिकून वचून तूं मेगेल वट युद्ध राबला जाल्यार तूं मेगेल गुरू म्हूण म्हळेलें का हांव मन्नाण दितरस जाल्यार केल्लो तुगेलें सांगू सांग ये ते वेदाः शरीरस्था ब्राह्मण्यं यच्च ते महत्तपश्च ते महत्तप्तं न तेभ्यः प्रहराम्यहम तुगेले शरीरांत वेदस म्हणटा तूं ब्राह्मण म्हूण म्हणटा मस्त तपस्సు केला म्हणटा हांव तुगेले वयर बाणप्रयोग करचे समने न्हय तशी जाल्यार केदना तूं आवत आतां बाणप्रयोग करतना तुगेलो आसूचे ब्राह्मणत्वा वयरी बाणप्रयोग करता म्हूण लेखू नका तुगेले एक क्षत्रियत्वस पळय युद्ध करचे पौरुषस पळय ताजे वयर युद्ध करता म्हूण लेख जाल्वा केदना ब्राह्मण कसले वेदांग शिकू तो कसले करो हातान तूं शस्त्र धरले तो क्षत्रिय जाल्लो तशी तुगेले आतां धरलेले धनुस ते खडग तुगेले शस्त्र अस्त्र पळय तुगेले क्षत्रियत्वाचे गुर्तू जाल्ले सुरवें हांव तेंचे पुराय नाश करता म्हूण सांगून म्हणटा अशी भीष्म पुंकान पुंक बाण सोडता तेंच्यानी परशुराम दोगजानालय आंग क्षत विक्षत जाता रक्तान भरून वता कळ्ळें एका पशी एक तागेले बाणा प्रभाव चड म्हूण जाल्यार हाण सोडलेले बाण तांचे पशी चड प्रभावाचो कितलेकी बाण परस्पर लागून जोडून वता कितलेकी बाण तागेले आनी हागेल्या आंगान तो शिरकून पडता कळ्ळें एक पंता भीष्मालेद्र परशुराम ಸ್ವಲ್ಪ
डवून जलव्या म्हणले कोका तशी एक गडी मूर्छचे आयल्या बरी जलता का त्या वेळार भीष्म तांचे बाण सोणाक कडे रे भारी बेजार जलके भीष्मा यो हांव मिगेल गुरुक मारले ना मी इत्या मारल्या मस्त पाप केल्ले म्हणून वापस बाणप्रयोग करना शिराबला त्या वेळाक तो कसं करता भीष्माले अंगाक मस्त घाय न्ही जल्ला नव्हे भीष्म तागेल अंगा लाग गेले बाण गिण पुरे काणू समजता संजे जल्ले मागीर युद्ध करून धर्मयुद्ध नव्हतं तेन्ना पुराय त्यांनी रात्री जल्ले विश्रांती घेतली सूर्योदय जाल्ले कुडले वापस युद्ध प्रारंभ जाला वापस राम परशुराम पुळ्ळी बरी जावन येयला हांगा भीष्मी समजला वापस युद्ध सुरू जाता हो कसल अस्त्र प्रयोग करता अन्यकडे तागेल बरी तसले प्रत्यस्त्र ताजी प्रत्यस्त्र करून निरसन करून घेता म्हळ्यार आणि सोडलेलं अस्त्राक प्रती कसं अस्त्र सोड कापडा म्हळ्यार आग्नेयास्त्राक वायुव्यास्त्र प्रती म्हणटाची म्हळ्यार आग्नेय वरुणास्त्र अग्नी बाण सोडले कुडले अंचाण उद्दा सोडचे अग्नी निवत नव तशीच एका एक ऑपोजिट जावन आसूचे फळ प्रतिहत करचे म्हणजे तशी त्यांनी युद्ध करता रसाची कडेरी परशुराम भीष्माले वक्षस्थळाकची बाणप्रयोग करता हो बाई मूर्छित जाल्लो म्हणटना भीष्माल सारतीन रतू होरन कैकी विंगड कडेन मेल्ले कितले के वेळ ते मूर्छित जावन आशिल्लो भीष्मा पळोवन कळव्या हो भीष्म चमकल नव्हे म्हण सांगून थंय अकृत व्रणाक अंबेक पुरे बारी संतोष जावन बॉब मारच्या सुरू केले हांगा मूर्छे दुखून उठायले भीष्म वापस रथ घेवन रामाला बस म्हणटा थंयच युद्ध करया म्हणून कडे वापस युद्ध सुरू जाता अशी एक नाही दोन नाही कितले दीस युद्ध एक पंत परशुराम गेलवलशी दिसता एक पंत भीष्म गेलवलशी दिसता अशी पुरे जातना सुमार दीस युद्ध जाता संध्याकाळ जाताना विराम करतात आणि युद्ध दुखून वापस प्रातःकालांत युद्ध सुरू करताची अशीची त्यावेळी कशी दिव्यास्त्राचे आदान संधान प्रयोग या पुरे ताकाय गोतस हाकाय गोतस अस्त्रशस्त्राचा प्रयोग जातवरच एकल्या वैर एकले शक्ती आयुध सोडलेले भीष्म कुडको करून घालता भीष्मान सोडलेले शक्ती आयुध परशुराम कुडको करून घालता म्हणटना एक हंतारी परशुरामान बाण सोडलेले पेट्टाक भीष्माल रथ सगळोची मुचून वत काही कसं नाही पुरे सगळो रथ बाणान मुचून गेला दिसईना भीष्मी दिसना रथही दिसना भीष्मही तशीची सोडता बाण अशी कितली की दीस पर्यंत हांगेले युद्ध जाता रस त्या वेळाक 23 दिवस पर्यंत युद्ध जाता त्यानंतर 23 दिवसाचे रात्री ताणे विश्रांती घेवची वेळाक भीष्म तागेलीतले आलोचन करत कितले काळ जाले हा परशुरामाला युद्ध करून मस्त दीस चल्ले मागीर हें युद्ध जाता रस हांव ताका कशी पराजय करचे आजा हो तो म्हाका पराजीत करतलो म्हळ्यार त्या मागीर जायना आतां कसं करचें हें युद्ध राबोवचें की मुखार सुचचें की हे विशय सर्व खंयचे एक देवतेन म्हाका प्रेरण दिल्या पुरो मनान तो म्हूण लेखा जाला रे ताका गाढ न्हीद पडतकी सकाळ जाता म्हणटा पंतेर एक स्वप्न पडता त्या स्वप्नान तो 8 जन ब्राह्मण येवन घाय जावन पडलेले भीष्माक उठकारान तो भिवनुका म्हणून सांगताच काही आनी सांगता काही पळय उत्तिश्ट मा भय ही म्हळ्यार भिवनुका गांगे न भयम तेच ती किंचन तुका कसले भय तू भय भिवका म्हणून ना इतका म्हणून म्हळ्यार परशुरामा तुका युद्धांत गेलवुचा जायना पळय हांव एक अस्त्र दिता प्रस्वाप म्हणून म्हळेलें महास्त्र हे अस्त्राचे देवते प्रजापती ब्रह्म विश्वकर्मा निर्माण केलेले कळ्ळें परशुरामा लेगीत हें अस्त्र ना
भुंयचेर कोणालागी हें अस्त्र ना. हें प्रस्वापनास्त्राचे विशय कोणाकय गुतना. हें महास्त्र तुका दिता. तूं तें आमी तेजे आदान प्रदान कशें कर, आदान प्रयोग कशें करचे, उपसंहार कशें करचे पुराय सांगताचे मन दिवन आयक. आनी ते एक पंत तुका ते मंत्र सिद्धी जाले कुडले ते प्रस्वापनास्त्र तुगे लागीं येवन राबता. तुका अधीन जाता. आत्ताच्या अधीन जाता. त्या महास्त्र प्रयोगान निमती परशुरामाले संहार जाता की गुरुहत्ये केलेले दोष म्हाका मेळटा की म्हूण भिवका म्हणना. हें अस्त्र प्रयोगान परशुराम मरना जाल्यार रणांगणांत तूं न्हिदता. ताका उठाचें जायना तशें जाता. मागीर एक संबोधनास्त्र म्हूण आसा ताजेन ताका तूं बोध हाडूं येता. हें प्रस्वापनास्त्रान तो मुर्चे वता तितलेची मरण जायना. तितले तूं उडगास भरले जाल्ले जल्वे रात्री जावन फाल्ली जाता न्हू ताका सपना उडगास येयली की ओ सपन अपास ताका मन खुशी जाल्ले प्रस्वापनास्त्र मेळटा म्हणून म्हणला न्हू. अपास युद्ध सुरू जाल्लें जल्वे युद्ध सुरू जातना कडेयरी म्हणटना ताका ब्रह्मास्त्र प्रयोग करूं गोत्तशिल्ले. हागे लागल्याक ब्रह्मास्त्र प्रयोग करूं गोत्तशिल्ले. बाबा परशुरामा लेगीत शिकिल्ले दोग जणे परस्पर ब्रह्मास्त्र प्रयोग करतना दोन्ही ब्रह्मास्त्राचे संघटनेन म्हळ्यार एका एक लागून व्हड उज्ज प्रादुर्भूत जाले की त्या उज्ज्या ज्वालेक ऋषी गंधर्व मुनी कितले की जन आकाशार राबिल्ली पळय तांकां पुरय उज्जुशी अंगाक कळ्ळें जोर हुंसाणे जाल्ले. भूदेवीके कंपन जाल्ले. ब्रह्मास्त्रा तेजसान प्रपंचांतूल प्राणी पुरे हुंसाणी करतानी दुःख भक्तरसाची खंय पळयल्यार दशदिक्कांतो दुवरू भरलो. आकाशार रब्बून कितले की जन युद्ध पळयतात न्हू कोणाकय रब्बू जैन की थंय दुखून चमकलीच की तांणी. त्या वेळार ताका सपना सांगल्या वरी प्रस्वापनास्त्र मनांत गोचर जालें. ताणें लेखलें की आतां प्रस्वापनास्त्र प्रयोग करता म्हणून म्हाका मनांत दाखयला दिसता म्हणून सांगून त्या प्रस्वापनास्त्र काणून सोडता म्हणून म्हणटना आकाशातून सर्व देवतेन उल्लोचे ऐक पळय की प्रस्वापम भीष्म मा साक्षी साक्षी सोणुका प्रस्वापनास्त्र सोणुका म्हणून जाल्यार ऐकनातला बरे भीम प्रस्वापनास्त्र काणून परशुरामाक मारच्याक दवरले की तेद भितर नारद येयली की ते म्हणली की पळय तुका देवती सांगता आसत न्हू प्रस्वापनास्त्र सोणुका म्हणून. मागीर तूं ऐकनातला बरे कसले सोडता. तो सादारण म्हण लेखू नका महातपसी श्रेष्ठ ब्राह्मण मात्र नाही तुका गुरुस्थानार सहसल्याक तूं मारची सम नाही ना मागीर ते अपमान करता तूं म्हणून म्हणटना तो पळयता भीष्म नारदाल ಒಟ್ಟು 8 जन ताका स्वप्ना दिशिल्ले ब्राह्मण येवन राबल्यांचे ब्रह्मवादी जन. तांणी म्हणलें की तुका नारदान सांगिल्लें तशें चलचें तुका सुक्त जावनच म्हणून सांगून सर्व जनांनी सांगलें न्हय. कडेरी प्रस्वापन महास्त्र उपसंहार करचे ताका मनांत तो आयला न्हू त्या स्वप्नाचो उपसंहार केले काय. मागीर परशुरामान प्रस्वापनास्त्र उपसंहार केले न्हय म्हणून तेदना परशुरामान तोंडा दुखून म्हणलें की जितोस्मी भीष्मेण सुमंद बुद्धी भीष्म तसला म्हाका गेलोल बे म्हूण. तेद भितरी जमदग्नी रचिक महर्षी म्हळ्यार ती जमदग्नी परशुरामाला न्हू रचिक महर्षी परशुरामाला जो तांणी प्रेरणांगणांत तो आयल्यांची इतर पित्र देवते आयल्यांची तांणी परशुरामाला सांगलें की परशुरामा तूं युद्ध करना म्हणून म्हणलेलें न्हय. मी गेला की सांगेल न्हू तूं युद्ध करना तो वापस कसं खातीर युद्ध करला आनी केन्नाय युद्ध करूं नका असल साहस कार्य तुका नाका सम न्हय. कित्याक कितले जनाल विध्वंसन जाले ह्या युद्धा निमती सम न्हय न्हू तूं करचें. आनीक कसं म्हळ्यार यो भीष्म ही सामान्य न्हय अष्ट वसून तूं याकळो यो म्हणटना तो कसकी एक उद्दिशानाची जन्म आयला ताका सोड तूं. भीष्मा मरण नाम हें म्हूण लेखू नका भीष्मा मरण आसत तो बाई अजय वय जाल्यार मरण नातील न्हय तो अमर न्हय तो जाल्यार भीष्मा मरण हा एक काल आसा. आतां भीष्मा मरणाक कारण कोण म्हणून म्हळेलें ब्रह्मान नियमन करून गेला इंद्रांचे संबूत जावन आशिल्ले अर्जुनाल निमती भीष्माल मरण म्हणून सांगून. तशी कडेरी
परशुराम सांगे तुम्ही कसले सांगे जलरी युद्धाक शूर केल्यानंतर अपरांग मुख जाईना म्हण म्हणाल व्रतच नव्हे ಎದ್ದೊಳ್ತ युद्ध करता ನಾವು युद्ध ಅದಕ್ಕೊಂದು ಪರಾಂಗ್ ಮುಖ जाईन मागशेनी आता तुम्ही युद्धादुकून परांमुख जावकायला भीष्माक परांमुख जेव शिकरे आ मात्र युद्धादुकून केन्ना काही मागशे या ना म्हण तेदना पितृदेवते नारद पुरजन भीष्माला ये म्हणू भीष्मा युद्धादुकून विमुख जा तू एक परशुरामा गौरव दिव का तू मागशेव का इत्या म्हणा तो तुगेल गुरु कडे रे ताका दिसत की परशुराम का कोणा भीष्मा का आम्ही क्षत्रिय नव्हे क्षत्रिय केतना युद्धा दुखून विमुख जातवे ना नव्हे आ मागशे दुखून युद्ध करना ಎದ್ರ ರಬ್ಬನು युद्ध करचे या क्षत्रिय धर्म या परित्याग करीना म्हणून वापास युद्धादुकून मागशे वचेना म्हणून दृढ निश्चय ताणे केला परशुरामाने युद्धादुकून मागशे वचना म्हणून सांगला आता नारदू त्या आईल ऋषीमुनी रचिक आणि पितृदेवते कडेर म्हणतात गंगे पुराजन बैसून समालोचन करून कडेरी परशुरामाला वचून ताक सांगता परशुरामा पळत आम्ही ब्राह्मणानं बगी करगुका लोण्यावरीची बारी मृदू हृदयाचे बगी करगुका खोटीण नाही तू या युद्धादुकून तुझी निवृत्त जा इत्या म्हणा तुम्ही परस्पर कितले एक वर्ष काळ युद्ध कराय कसले रिझल्ट येना कसले प्रयोजन जायना भीष्माक संहार करू तुझ्यान जायना इत्या म्हणा भीष्माला मरण अर्जुनाला निमते म्हणजे तुक संहार करू भीष्मा काही जायना इत्या म्हणा तू अमरू वै बॅ चिरंजीवी म्हणून सांगून जाला म्हणून म्हणताना पुरे ऋषी म्हणी भीष्माल तू चिराबलीच के तक बाणप्रयोग करू क सोणी हंचाण भीष्मा काही सोणी त्यांच्या पितृदेवतेनं परशुरामा काही सोणी कडेरी मागीर त्यांनी त्या 8 जण ब्राह्मण सपड्या त्यांनी भीष्माला सांगले की बस तू गेले गुरु परशुरामाला वचून तक्का पायी पड हाजी नेमची सगळे लोकाक हित जता मागीर व परशुरामाला बत्ता शरण येता शरीरारी 2 जण काही शस्त्रास्त्राचे घायस परशुरामा काही संतोष जाता मागीर तो भीष्मा सांगते तुगेल म्हण की सगळे लोकांतू तुगेल तसल क्षत्रिय सगळे लोकांतू ना म्हण येत जायत भीष्मा तू मी केलो युद्ध करून म्हाका संतोष जाल्लो म्हणून सांगता तशी हांगा भीष्म चमकल न्हू हस्तिनापुरेक अंबे लागी परशुराम सांगता म्हाका जे घेवचे जायनी हांव यथाशक्ती युद्ध केला कळवे जाल्यार युद्धा निमती जावन जगत्याक कसं की वायट चित म्हणटा आमी युद्ध आनी करूनच आता त्या आम्ही कशी युद्धात दुखून हांव मागशे चमकलतो हय मागशे चमकलता एक करू जायना म्हणजे तुका विंगड खंयचे रितीन संतोष करेत सांग त्या वेळार अंबे भीष्माले कसं सांगता हे पैकी दिसा आम्ही पळया आजी सांगील सर्व परमात्माले गुरुंगेले चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृते हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि श्री हरिकृष्ण अर्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।